जनतेचा अधिकारनामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सैन्य दलात नोकरी लावतो सांगून युवकाची फसवणूक। आळते तालुका हातकणंगले येथील सुहास गणपती जाधव वय वर्ष 24 राहणार जाधवमाळा आळते याची वन विभागात व सैन्य दलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 1,90,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दिनकर मगदूम वय वर्ष 48 राहणार सध्या कळंबा कोल्हापूर मुळगाव खेबवडे तालुका भुदरगड व राजेंद्र दत्तात्रय भोसले वय वर्ष 40 राहणार पिंपोर्डे खुर्द जिल्हा सातारा यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आळते तालुका हातकणंगले येथील सुहास जाधव हा युवक सैनिक भरतीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे। ओळखीचा फायदा घेत दिनकर मगदूम व राजेंद्र भोसले या दोघांनी सैन्य दलात व वन विभागात भरतीचे आमिष दाखवून नॅशनल फॉरेस्ट कन्व्हेन्शन काउन्सिलिंग लखनौ उत्तर प्रदेश येथे मंत्रालयात तोंडी परीक्षा देऊन बनावट रिझल्ट दिला। दिल्ली येथील दीपचंद बंधू गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे मेडिकल तपासणी करून पैशाची मागणी केली। यावेळी सुहास जाधव या युवकाने राजेंद्र भोसले यांच्या बँक खात्यावर 1,90,000 रुपये वेळोवेळी RTGS द्वारे जमा केले। मात्र 2019 ते 2021 या कालावधीत पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुहास जाधव यांनी हातकणंगले पोलिसात राजेंद्र भोसले व दिनकर मगदूम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सई पाटील या करीत आहेत। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।